चला तर मग आज आपण सुरू करतोय बरोबर. आपला आज काय म्हणतो डे 8वा आहे आणि पीडीएफ माझ्या मते तुम्ही केला असणारच, सॉल्व्ह केली असणारच. आय होप तुम्ही सॉल्व्ह केली आहे. म्हणलं तुम्हाला फक्त कन्सिस्टन्सी ठेवा. मॅथ्स भरपूर जास्त पक्क होईल आणि नॉट ओन्ली फॉर कंबाईन, कुठल्याही एक्झामला सरळ घ्या, एसएससी घ्या, बँक घ्या, कुठल्याही एक्झामला तुमचा मॅथ्स एकदम परफेक्ट होऊन जाईल. ठीक आहे, चला करूया. चला आता पहिल्यांदा की जेव्हा मी प्रश्न फर्स्ट इन्स्टन्सला बघतो, मला काय कळतं ह्यातला गॅप काय आहे. तर अचानक उडी आहे का? नाही, अचानक उडी नाही पहिल्यांदा कळतं. हा, म्हणजे काय, मल्टिप्लिकेशनची सिरीज नसणार. दुसरं काय करतं, पॉईंट मध्ये नाही आहे म्हणजे डिवाइडची सिरीज नाही आहे. आणि तिसरं काय कळतं की इन्क्रीज झाले, डिक्रीज झाले, इन्क्रीज झाले, डिक्रीज झाले. अशा वेळी काय करायचं, सिंपल सांगितले काय, डिफरन्स डबल डिफरन्स काढायचा. बघा ह्याचा डिफरन्स किती, प्लस झाले बरोबर, +12 निघाला. आता ह्याचा 7 आणि 3 बरोबर म्हणजे किती, -14. ह्याचा ठीक आहे, +16 म्हणजे हे काय असणार, हे +18 असणार. एक मिनिट एक मिनिट, प्लस मायनस प्लस, हे मायनस -18 म्हणजे आता पुढचं डिफरन्स काय असणार आपलं, +20 असणार बरोबर. 12 14 16 18 +20 म्हणजे 41 प्लस 20 म्हणजे किती, 61. ठीक आहे, झालं सिंपल, सोपं होतं. हे आहे बघा मिरर इमेज. हा, इथं मिरर काढायचं राहिला. नॉर्मली काय म्हणलं की जे मिररच्या जवळ आहे तर ते आधी टोक काढून घ्यायचंय बघा, असं असं आणि असं. आणि हे इकडं असं आहे म्हणजे इकडं कसं होणार, असं ट्रायंगल येणार. चला मग आता बघू आपण असं कुठलं आहे. हे बघ इथं येते का नाही, कारण इथं ही नाहीये, हे गेलं, हे पण गेलं. आता हे आणि हे आहे. आता ह्या दोन्हीतला काय करायचं, डिफरन्स बघायचा. आपल्याला काय डिफरन्स काय दिसतोय, तर हे बघा, इथं ना, इथं ट्रायंगलच्या मध्ये त्याला लाईन टाकली आहे आणि आपल्या फिगर मध्ये अशी आहे का, नाहीये, ट्रायंगलच्या मध्ये लाईन नाहीच आहे म्हणजे मिरर इमेज नसणार. म्हणून 4 ऑप्शन सोपं होतं. चला, पुढचं बघू आता आपण. चल, मॅथ सुरू झालं. हा, मला कसं बघू म्हणजे वाटतंय की नॉर्मली रिझनिंग कसं सॉल्व्ह होऊन जातं, पण मॅथ जरा अवघड जातं. आता आपण बघतोय की हे पार्टनरशिप, भागीदारी, आपण ह्याचं काय शिकलोय, भागीदारीचं कसं असतंय की किती रुपये गुंतवले एन, हा किती रुपये गुंतवले किती महिन्यासाठी, इज टू किती रुपये गुंतवले किती महिन्यासाठी, असं आपल्याला फक्त रेशो काढायचंय. सिंपल आहे. आता बघू आपण. चला, बघा, रेणू 27,000 पासून व्यवसाय सुरू करते. बरं ठीक आहे. 3 महिन्यानंतर शुभम 50,000 रुपये घेऊन येतो आणि 6 महिन्यानंतर कविता 72,000 रुपये घेऊन येते. वर्षाच्या शेवटी नफा किती. मग आपण काय करणार, 27,000 लिहिणार. हा, 0 0 0 इंटू किती, 12 महिने केलं बरोबर, कारण ती वर्षभर आहे. 3 महिन्यानंतर आला शुभम 50,000 रुपये घेऊन. ठीक आहे, मग 50,000 लिहिलं. आता 3 महिन्यानंतर आला म्हणजे किती महिने राहिला तो, 9 महिने राहिला म्हणजे इंटू 9, जितके महिने राहतो. आणि हे किती, 63,000 घेऊन येते. आणि किती महिने, 6 महिन्यानंतर म्हणजे इंटू 6 झालं. आता आपण काय काय करणार बघा, 0 0 गेलं. अजून कशाने जातंय, 9 ने जाते, 9 ने जाते. हा, 9 3 जा 27, 9 1 जा 9 आणि 9 7 जा 7 9 जा 63. मग आता इथं लिहू, 3 × 12 इज टू 50 इज टू 7 × 6. आपल्याला काय कळतंय की 2 ने जाते. 2 6 जा 2 25 जा आणि 2 3 जा. झालं आता मल्टिप्लिकेशन, 6 3 जा 18 इज टू 25 इज टू 21. ठीक आहे, असं आहे, सिंपल आहे. आणि आता जर आता आपल्याला असं विचारलं असतं काय की समजा असं दिलंय की ह्या सगळ्यांना नफा 1,000 रुपये झाला. आपण कसं करतो, या सगळ्याची टोटल इज इक्वल टू 1,000 करायची. आणि आपल्याला जर विचारलंय की रेणू किती, 18 आहे, तर 18 इज इक्वल टू एक्स लिहितो बरोबर, असं आहे. आणि इक्वेशन म्हणजे सांगितलं फक्त, कारण उद्या परवा अशा टाईपचे गणित वाढवून येणार. बघू आता आपण. चला, हे ना म्हणजे टाइम अँड वर्क आहे. हा गणित करायला ना आपल्याला हे माहित पाहिजे की हे बघा की जेव्हा की हे गणितांना स्पीड आणि टाइम ना, हे ना इन्व्हर्सली प्रोपोर्शन असतं. म्हणजे काय सांगतो, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. समजा इथं ए आहे आणि इकडे बी आहे काय. जर समजा ए ची स्पीड 5 आहे आणि बी ची स्पीड 8 आहे ना, तर वेळ काय असणार रे, वेळ उलटा असणार. म्हणजे ए ला काम करायला 8 तास लागतात आणि बी ला काम करायला 5 तास लागतात. हा, हे रेशिओ आहे, ह्याला म्हणतात काय म्हणतो की हे रिलेशन इन्व्हर्स रिलेशन असतं. ठीक आहे, आता आपण वाचू. बस आहे बघा की ए 42 दिवसात एखादे काम पूर्ण करू शकतो. बरं ठीक आहे, ए ची स्पीड दिली, किती दिले, 42 दिले. हा, एक मिनिट खोडतो. अजून काय दिले, बी हा, हम्म, बघा बी हा ए पेक्षा 20% अधिक कार्यक्षम आहे. बर ठीक आहे, अजून काय, ए आणि बी ने एकत्र काम केल्यावर त्यांना लागणारा वेळ किती. आपण म्हणलं आधी एसटीडी मेथड. हा, एसटीडी लिहिलं, स्पीड टाइम आणि डिस्टन्स. हा, डिस्टन्स अजून काय आपल्याला माहित नाहीये, आता बघू. इथं ए लिहिलं आणि इथं बी लिहिलं. आपल्याला काय दिलंय बघा की की ए ला किती वेळ लागतं, 42 दिवस लागतात. हा, आणि बघा इथं काय आहे की बी हा ए पेक्षा 20% अधिक कार्यक्षम आहे. म्हणजे काय,
की 20% काय 20% म्हणजे काय असतं 1:5 असतं हा बरोबर आणि 20% अधिक आहे ह्याचा अर्थ काय माहितीये का की जर 5 आहे ना ए ची स्पीड 5 आहे तर बी ची काय असणार की 20% म्हणजे म्हणजे +1 म्हणजे 5 + 1 म्हणजे 6 हे असं येतं ही स्पीड येते बघा मग नाही तर मग आपण कसं करू शकतो की 5 आहे असे देते आणि हा हे आली स्पीड आता जर म्हणजे स्पीडचा रेशो आला 5:6 मग मी तुम्हाला काय म्हणलं की स्पीडचा रेशो असला तर टाइमचा रेशो काय असतं इन्व्हर्स असते म्हणजे 6:5 आलं इन्व्हर्स हा ए ची स्पीड 6 बी ची 5 आहे आता बघा आता 6 काय आहे 42 आहे हा 6 42 कधी होतं त्याला कशाने मल्टिप्लाय केल्यावर होतं तर 7 जा नाही 7 नाही 6 6 5 30 6 हा बरोबर 6 7 42 हे 42 झालं बरोबर म्हणजे ह्याला पण कशाने मल्टिप्लाय करायला लागणार 7 ने मल्टिप्लाय करायला लागणार हे 35 हे बी ची स्पीड 35 आली हा स्पीड नाही टाइम आला म्हणजे ए ला 42 दिवस लागतात आणि बी ला 35 दिवस लागतात आणि जर आपल्याला टाइम माहित असला आणि जर आपल्याला एकाचं विचारलं असलं की दोघं एकत्र किती तर मग ह्याचा फॉर्म्युला आहे ए इंटू बी अपॉन ए प्लस बी म्हणजे 42 इंटू 35 अपॉन 77 असं येते आता ये बघा 11 7 जा 77 11 हे आय एम सॉरी 7 1 1 आणि 7 6 जा 7 6 जा 42 बरोबर आहे आता 35 इंटू 6 काय येणार आता हे 35 इंटू 6 6 5 जा 30 0 6 3 जा 18 19 20 21 210/11 आलं आता आपल्याला डिवाइड करायचं आहे बघा 210 अपॉन 11 आता आपण हे कसं डिवाइड करणार 11 वन जा 11 वन जा 11 10 राहिलं म्हणजे 100 झालं म्हणजे 11 9 जा 99 एक राहिलं म्हणजे 1/11 असं आहे ठीक आहे ही अशी मेथड आहे काय म्हणतो की हे गणित ह्या पद्धतीने सॉल्व्ह केलं पाहिजे आणि जर तुम्हाला हे काही आता मी जे काही केलं कळालं नसलं ना माझ्या मते तर मग ना की टाइम अँड वर्क हे जर ना एकदम बेसिक पासून आपल्याला घ्यायला लागेल कारण म्हणजे कदाचित ह्या मेथडने तुम्ही केलं नसेल पण हे गणित ह्या तऱ्हेने केलं पाहिजे आणि ह्या तऱ्हेनेच कधी पण केलेलं बरं असते हा पण हे तुम्हाला कधी येणार सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला रेशिओ हा चॅप्टर कळायला पाहिजे त्यानंतर आपल्याला टाइम अँड वर्क हा चॅप्टर कळायला पाहिजे त्यानंतर स्पीड अँड टाइम हे तिन्ही जर कळाले की अशा तऱ्हेने हे होतं ठीक आहे आपण बघू आता पुढं जर हे कळालं नसलं तरी काही टेन्शन घेऊ नका बघू एक लेक्चर घेऊ आणि त्यामध्ये शिकवेन ठीक आहे चला आता बघू बघा पॉइंट एल इज 2 मीटर टुवर्ड्स नॉर्थ ऑफ पॉइंट सी इथं जर सी आहे तर एल किती असणार तर एल 2 मीटर आहे पॉइंट एल अजून काय पॉइंट एन इज 7 मीटर टू द ईस्ट ऑफ पॉइंट एल हे 7 मीटर आहे आणि कुठलं पॉइंट एन आहे एन लिहिलं पॉइंट ओ इज 8 मीटर टुवर्ड्स साऊथ ऑफ पॉइंट एन आता 8 आहे मग डायरेक्ट 8 नाही लिहायचं म्हणलं तुम्हाला की इथं 2 लिहायचं आणि इथं कट होते आणि इथं 6 आणि हे कुठलं आहे पॉइंट ओ आहे अजून काय पॉइंट टी इज 12 मीटर टुवर्ड्स द वेस्ट ऑफ पॉइंट ओ 12 मीटर आहे म्हणजे हे बघा इकडं हे 7 आणि इथं हे 5 आणि हे कुठलं पॉइंट टी आहे व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ पॉइंट सी विथ रिस्पेक्ट टू टी आता बघा इथं टी आहे आणि इथं सी आहे हे किती येणार तर वरती म्हणजे काय ईशान्य नॉर्थ ईस्ट असं अशा तऱ्हेने सॉल्व्ह करायचं होतं चला आता आपण काय की आपलं विधाने आणि गृहिते दिले चला वाचू आधी आणि म्हणलं की गृहीते म्हणजे काय असतं तर असे स्टेटमेंट घ्यायचे ज्याच्यानी ना की विधान एकदम स्ट्रॉंग होईल जे म्हणेल की विधानच्या सपोर्ट मध्ये असेल हे बघा सरकारने सर्व नागरिकांना प्रामाणिकपणे प्राप्ती कर भरावा आणि उत्पन्नाची खरी पातळी दर्शवणारे विवरणपत्र भरावे असे आवाहन केले आहे जेणेकरून सरकारला विकास कामे करण्यास मदत होईल आता त्या आपल्याला काय कळते तर मग आपण आधीच वाचायच्या आधी गृहीत काय करणार की सरकार पॉझिटिव्ह काम करायला लागले की लोक कर भरणार कर भरल्यामुळे प्रगती होणार आणि आवाहन केले म्हणजे लोकांना ते फॉलो करायला लागणार असे 4 हे निघतात आता आपण गृहीते बघू हे बघा की अपीलला प्रतिसाद म्हणून लोक आता अधिक कर भरू शकतात बरोबर आहे का तर बरोबर आहे आपण म्हणलं की लोकांना कंपल्सरी हे करायला आव्हान केले जे पण बरोबर आहे आता बघा की नजीकच्या भविष्यात एकूण आयकर संकल्पनात लक्षणीय वाढ होऊ शकते बरोबर आहे का बरोबर आहे म्हणजे हे 2 गृहीते केल्यामुळं हे विधान स्ट्रॉंग होते त्यामुळे हे जो ऑप्शन काय येते ऑप्शन नंबर 4 येते दोन्हीच्या दोन्ही बरोबर
आता बघा, आता म्हणलं तुम्हाला मिसलेनियस किंवा वर्ड प्रॉब्लेमवर पण असे येतात आणि आपल्याला फक्त ना की माहित पाहिजे की आपण काय करायला लागलोय. म्हणजे तोंडी पण गणित होऊ शकतं काय, इतकं काय असं अवघड नाहीये. आता वाचूया बघा. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. आता सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे काय असतो, 2πr असतो सर्कलच्या सर्कम्फरन्सचा. आता हे बघा, इज हाफ ऑफ पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. आता रेक्टँगलचं पेरिमीटर काय असते, म्हणजे काय म्हणतो की 2 वेळा लेंथ ऍड करायची आणि 2 वेळा ब्रेड ऍड करायची. म्हणजे बघा, 2 × L + B असं असतं. आपल्याला काय दिलंय, सर्कम्फरन्स इज हाफ ऑफ पेरिमीटर. म्हणजे बघा, 2πr हे काय आहे, हाफ आहे कशाचं, पेरिमीटरच्या. 2 × L + B. म्हणजे हे 2 ला 2 जाणार. म्हणजे आपलं काय निघणार आहे ह्या इक्वेशनला, 2πr इज इक्वल टू L + B एवढं निघलंय. अजून काय दिलं बघा, द एरिया ऑफ सर्कल इज एवढं दिले. व्हॉट इज द एरिया ऑफ रेक्टँगल. आता रेक्टँगलचा एरिया, फॉर्म्युला काय आहे, एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. आणि आपल्याला काय दिले की लेंथ आपल्याला 100 दिली आहे, आपल्याला आता ब्रेड्थ करायचंय. ठीक आहे, आता कसं करायचं बघू. हे बघा, इथं काय दिले, द एरिया ऑफ सर्कल इज हे. आता एरिया ऑफ सर्कलचा आपल्या फॉर्म्युला माहिती आहे काय असतो, πr² असतो. आणि हाच किती दिले, 1386. म्हणजे आर स्क्वेअर किती येते, 1386 अपॉन पाय. पाय म्हणजे किती, 22 × 7. आलं. आता आपण एक कट करू. कशाने घालूया, एक मिनिट, इकडे इकडे करूया. 1387 अपॉन 22 × 7. जास्त मी घ्यायला पाहिजे होतं स्पेस. आपण आधी 2 घालू, 11 येणार. आणि 2 घालणार किती येणार, 693 आलं. आणि आता 11 घालू, 11 1 जा, 11 6 जा, आणि 11 3 जा. म्हणजे 63 × 7 काय आलं, आर स्क्वेअर आलं. आर स्क्वेअर इज इक्वल टू 63 × 7. म्हणजे काय असतंय, आर स्क्वेअर इज इक्वल टू, 7 9 जा 63. 7 × 9 तर 63 × 7. आणि मग आता हे आपण काय करणार, स्क्वेअर रूट घेणार दोन्हीकडं. आणि घेतल्यावर काय येते बघा, की हे बघा 9 आहे, 9 ला आपण काय लिहूया, 3 × 3 लिहूया. म्हणजे आपण स्क्वेअर रूट घेतो तेव्हा काय करतो, तर जे डबल डबल आहे त्यांना काढतो. म्हणजे आर किती येणार, 7 × 3 म्हणजे किती येणार, 21. ठीक आहे, आपल्याला R21 आलं, एवढं कळालं. आता हे R21 आलेलं आपण कशात टाकणार, ह्यात टाकणार. हे बघा, 2πr इज इक्वल टू L + B. म्हणजे 2 × पाय 22/7 इंटू आर किती आले, 21 इज इक्वल टू आपलं L + B. म्हणजे L + B आणि आपलं L किती आहे, 100 आहे, डिवाइड बाय B. L + B. L + B. ठीक आहे. आता बघा, 7 1 जा 7, आणि 7 3 जा 21, 3 2 जा 6, 6 2 जा 12, 1 2 6 जा 12 13. म्हणजे 132 आलं, इज इक्वल टू 100 + B. तर मग B किती येते, B इज इक्वल टू 32 येणार. 100 झालं. आणि आता आपला फॉर्म्युला आपल्याला काय काढायचं आहे बघा, L आपल्याला माहित आहे 100 आहे, आणि B माहिती आहे आपल्याला 32 आहे. आणि एरिया ऑफ रेक्टँगल काय असते, 100 × 32 बरोबर, L × B म्हणजे 32. ठीक आहे, असं आहे. अशा टाईपची का गणितं घेतली, कारण हे येतात. आणि म्हणलं की 20 पैकी आपल्याला 20 जर घ्यायचे आहेत किंवा 18च्या वरती पडायचे आहेत, तर ह्या टाईपचे पण सॉल्व्ह झाले पाहिजेत. आणि स्टार्टला जर आपल्याला अवघड वाटलं तरी टेन्शन नाही, एकदा आपल्याला कळालं किंवा हे बघा, कुठल्याही टॉपिक जो तुम्हाला अवघड जातो ते जे तुम्ही 500 गणितं करा, काय लिटरली सांगतो 500, तर तुम्हाला ते येणं सोपं होऊन जाणार. त्यामुळं जर कुठलं एक टॉपिक जर अवघड जात असला ना, ही पीडीएफ तर सॉल्व्ह करा, पण जो अवघड जातो त्याचे भरपूर जास्त गणितं सॉल्व्ह करा, कळून जाईल. आणि एक लक्षात ठेवा की वर्ड प्रॉब्लेम किंवा मॅथ्स ना, मॅथ्स म्हणजे नंबरचा खेळ नाहीये, काय अंडरस्टँडिंगचा आहे. जर तुम्हाला कळालं ना समोरचं काय म्हणतंय, प्रश्न काय म्हणतो, तर लगेच आपलं उत्तर निघतं. चला आता आपण बघू. निवडणुकीत विजेत्याला एकूण मतांपैकी 60% मत मिळतात, आणि तो 1200 मतांनी जिंकतो. त्यानंतर निवडणुकीत एकूण किती मतदारांची संख्या आहे ते शोधा. ठीक आहे, आता बघा की एकूण मतं किती असतात, 100% असतात. तर ह्याला किती मिळाले, 60% मिळाले, बरोबर. आता ह्याला 60 मिळाले, म्हणजे जो हारला त्याला किती मिळाले असणार, राहिलेले म्हणजे किती, 40 मिळाले असणार. आणि आपल्याला आता काय दिले, तर तो 1200 मतांनी जिंकला. म्हणजे बघा की 40 पासून ह्याला कितीची लीड आहे, तर ह्याला 20%ची लीड आहे. नाही बघा, आपल्याला इथं काय दिलंय की 20% म्हणजे किती, 1200 आहे, बरोबर. आपल्याला काय काढायचं आहे, 100% काढायचं आहे. कारण एकूण मतदार किती येणार, X येणार. म्हणजे X इथं वरती जाणार, 1200 × 100 अपॉन 20. ठीक आहे, सिंपल. इथं 5 जा आणि 5 म्हणजे 12 5 जा 60, 6000. असं होतं, सोपं होतं.
म्हणलं ही सगळ्यात बघा हे तर खूप सोपे आहेत, फक्त आपल्याला वाचताना कळायला पाहिजे आपण काय वाचतोय. बघा आता हे पण बघा, कामनाने सूचीबद्ध किमतीवर 15% सूट इंग्लिश मध्ये असं हे बघा की कामना बॉट अ रेफ्रिजरेटर विथ 50% डिस्काउंट ऑन लिस्टेड प्राइस. म्हणजे जर मार्क प्राइस 100 आहे काय, तर मग त्याला 15% काय म्हणतो की 15% डिस्काउंटनी त्यांनी घेतलं, म्हणजे 85% घेतलं तिने, बरोबर. मार्क प्राइस 100 आहे तर. आणि काय केलं बघा की इफ ही हॅड बॉट इट विथ 20% डिस्काउंट ही वुड हॅव सेव्ड 100 रुपये. म्हणजे ते काय म्हणतंय की तिने घेतलं 85%ला, हा, पण तिला जर 20% डिस्काउंट मिळाला असता, म्हणजे किती, तिने जर 80ला घेतलं असतं ना, तर काय दिलंय की तिने 100 रुपये सेव्ह केले असते. आता हे 100 रुपये काय आहेत, तर ह्या दोघांमधला डिफरन्स आहे, बरोबर. म्हणजे 5% हे किती आहे, 100 रुपये आहे असं सांगते. आपल्याला काय काढायचं, फाइंड द मार्क प्राइस. मार्क प्राइस म्हणजे आपल्याला एकूण 100 काढायचं आहे. 100% किती, 100% असणार एक्स. म्हणलं एक्स वरती जाणार, हे 100 इथं जाणार, म्हणजे 5x इज इक्वल टू 100 इंटू 100. एक्स इज इक्वल टू 100 इंटू 100 अपॉन 5. म्हणजे किती, 5 वन जा 5, 5 टू जा 10, 20, म्हणजे 2000. ठीक आहे, असं आहे. याच्याने सॉल्व्ह करायचं होतं. आता बघा, आता हे तर आपण गणित एकदम तोंडीच करू. हे बघा 90% ऑफ 100 म्हणजे काय, की आपण हे काय करू शकतो, हे टक्के तर याला 100 ला लिहू, झालं, 0 गेलं 0 गेलं, म्हणजे हे उत्तर येणार 9 येणार. -20, ठीक आहे, प्लस डिवाइड बाय हे बघा 60% ऑफ 30 आहे, 0 ला 0 गेलं आणि हे पर्सेंटेज गेलं, 6 3 18 येणार, -16 झालं. हे आपल्याला फक्त काढायचं आहे. बघा, मग आपण काय करायचं की जेवढे प्लस आहेत तेवढे एकत्र करायचे, मायनस आहेत तेवढे एकत्र करायचे. बरोबर आहे. 6 3 18 -16. काहीतरी चुका लागले वाटतं, मला वाटते काहीतरी चुकते. उत्तर तर 90%. एक मिनिट, फास्ट मध्ये एकदम काय तर करेन चुकून. ठीक आहे, 100%, हा बरोबर, हे 90 आहे, आय एम सॉरी. 90 -20 प्लस 18 -16 असं आहे. आता बघा, ही 90 प्लस 18 किती, 108 आलं, हा. आणि हे किती, -20 प्लस 16 -36. 6 मायनस हे किती, 7 8 2 आणि 72. ठीक आहे, 72 आलं. हे पण बघा, हे पण लय सोपं आहे. आता जर आपण सारखं आपण दररोज करतोय, तर आपल्याला माहिती आहे की 133 कशाचा क्यूब रूट आहे, तर हे 11चा आहे. म्हणजे 11 इंटू 12 डिवाइड बाय 2 प्लस 3 असं इक्वेशन आहे. म्हणजे 2 1 जा 2 6 जा 6 इंटू 66 प्लस 3 किती, 69. फास्ट असं क्विक क्विक मॅथ झालं पाहिजे, हा. चला आता बघू आपण हे कन्क्लुजन, हे ना स्टेटमेंट कंपॅरिझनचे असे येतात, आणि आता आपण असं करतोय. पुढच्या ह्याला आपण काय करणार, हे कन्क्लुजन देणार तुम्हाला स्टेटमेंट ओळखायला, हा, पण आज नाही. माझ्या मते डे 20-30 ला बघू आपण. आता बघू आपण, बघा की एस इज ग्रेटर देन किंवा इक्वल टू आर. तर मग आता हे येते का बघायचं. क्यू इज इक्वल टू आर, नाही येत, हा. काय असतंय सांगतो. हे बघा, जर जर आता हे काय म्हणतो की ह्या चिन्हाचं, की हा जो चिन्ह आहे, जो नियम काय आहे, तर हेच चिन्ह ना सगळीकडे रिपीट पाहिजे, नाहीतर इक्वल टू पाहिजे. म्हणजे इथं पी इक्वल टू जर आर आला असतं ना, तर हे चाललं असतं काय, पण हे असं येत नाही. त्यामुळे काय येणार की हे ना, हे रॉंग येणार. आपल्याला जर असं असतं ना, पी इक्वल टू क्यू इक्वल टू आर, तर आपलं हे आता बरोबर आलं असतं, हा. या चिन्हाचं काय आहे की हाय तसं रिपीट पाहिजे, हा. आता हे पुढचं पुढचं बघा की एम इज स्मॉलर देन पी. पण ह्याला कसं करायचं माहितीये का, की पी बघायचं. हे बघा, हे आपलं धनुष्यबाण असतो, तर धनुष्यबाण सारखं आपण बाण सोडतोय, हा. तर पी ना एम ला बाण सोडतोय, आणि हे बाण कोण अडवणार, जर डायरेक्ट असं असलं तरच, शिल्ड असलं तरच अडवणार. आता पी टू एम, हे बघा, आता पी टू एम, हे बघा, पी वरनं बाण क्यू ला गेला, इक्वल टू म्हणजे सरळ जाणार, आणि एम ला पण सरळ जाणार, हा. त्यामुळं ओनली टू, हा, फक्त यातलं 2 बरोबर आहे. कळालं, असं आहे. आता जर इकडे हे चिन्ह सोडून असं असतं ना, तर मग झालं असतं, म्हणजे चुकलं असतं, हा. कंपॅरिझन हे बघा सोपं आहे हे बघा. आर इज इक्वल टू व्ही, आर इज इक्वल टू व्ही म्हणजे काय, तर मग हे बघा की आर आणि व्ही मध्ये कंपल्सरी हेच चिन्ह पाहिजे, आहे का, आहे आहे आहे. म्हणजे झालं, पहिलं बरोबर आहे. आणि म्हणला हे बघा डब्ल्यू आणि हे टी म्हणजे काय, तर डब्ल्यू पासून आपण मोजायचं टी पर्यंत, आणि कंपल्सरी असं चिन्ह पाहिजे. हे बघा, इथं आपलं इथं डब्ल्यू आहे, आणि डब्ल्यू टी जाताच येत नाही, हे आहे. आणि हे बघा, आपल्याला जर इकडे जायचं आहे, जर कंपल्सरी असं ते चिन्ह असलं, तर तिथंच ना ते स्टेटमेंट चुकीचं होऊन जातं. त्यामुळे हे चुकीचं आहे. त्यामुळे ह्याचं काय येणार, ओनली वन इज करेक्ट.
बघा, आता जी टू एम काय म्हणलं की असं आपलं धनुष्यबाण घेतो आपण आणि धनुष्यबाण सोडायचं आणि धनुष्यबाण म्हणजे जी ना एम ला मारतो ह्या तऱ्हेने असं जायचं. हे बघा, आणि हे बघा इथनं बाण गेला, इथनं गेला, पण हे बघा इथं असं हे शिल्ड आहे म्हणजे बाण आत जाणार नाही. हा, चुकलं, हे येत नाही. आणि बघा की अरे यार, हे करेक्ट ऑप्शन मी टिकत झाले आणि आय गेस पाचवा ऑप्शन काढले. शिट शिट शिट, जाऊ दे. मग हे बघू, हे मी पीडीएफ टाकायची करेक्ट करतो. सी सी काय आहे की एच इज ग्रेटर देन और इक्वल टू एम, म्हणजे आपल्याला बघा एच बघायचं आहे आणि एम ला तर आहे तसं हे रिपीट चिन्ह आहे का, इथं तर इक्वल टू आणि इथं तर नाही आहेत, म्हणजे हे पण चुकलं. त्यामुळे हे पण चुकतंय. त्यामुळं हे आहे निदर कन्क्लुजन हे. ठीक आहे, असं आहे. आता पुढचं, आता हे बघ की ह्या टाईपचे आहे ना 100% येतात आणि काय म्हणतो, आणि प्रीला तर हमखास येतात. कारण ही की ह्या टाईपची गणित ना इतकेसे अवघड नसतात, त्यामुळे प्रीला येतात. आपण वाचायचंय बघा, आपल्या सिरीज दिली आणि आता आपल्याला काय दिले बघूया काय. हम्म, हा बघा. उजवीकडून डावीकडे हे बघा. If the words are arranged according to the alphabetical series from right to left, which word is immediate right of the third word from the right hand? हा, आता आपली सिरीज आहे. हा, इकडं आपल्याला काय करायचंय, अल्फाबेटिकल सिरीज करायचंय उजवीकडून डावीकडं. मग हे बघा, आता सगळ्यात पहिल्यांदा ए बी सी डी येते. हा, त्यामुळे डी, तर मग इथं हा वर्ड येणार आणि डी ई डब्ल्यू येणार, बरोबर. कारण जर आपण जर डिक्शनरी मध्ये असलं तर आधी हे बघा डी इथं, डी इथं आणि सेकंडला आणि मग जर दोन्ही डी ला स्टार्ट असलं तर दुसरं लेटर बघतो, इथं ई आहे आणि इथं आय आहे. म्हणजे आपण काय करणार, तर इकडं जो ई चा लेटर आहे तो पहिल्यांदा घेणार, म्हणजे पहिला वर्ड उजवीकडनं हा येणार. दुसरा आपला दुसरा वर्ड काय येणार, डी आय पी येणार. तिसरा काय येणार, एल ए डब्ल्यू. चौथा काय येणार, डब्ल्यू ए आर. हा, आणि पाचवा झेड ई एन, बरोबर असं येणार. पण उजवीकडनं डावीकडे आपल्याला मोजायचं आहे. आता आपल्याला काय दिलंय की विच वर्ड इज इमिजिएट राईट ऑफ द थर्ड वर्ड फ्रॉम द राईट हँड, म्हणजे राईट पासून जो थर्ड वर्ड आहे म्हणजे कुठला, एक दोन तीन, म्हणजे ह्या वर्डचा इमिजिएट राईट वर्ड कुठला आहे, म्हणजे कुठला, डीआयपी. त्यामुळं ह्याचं उत्तर डीआयपी येते. असं आहे. चला आता पुढचं वाचू. हे बघा, प्रत्येक शब्दाचे दुसरे व तिसरे अक्षर अदलाबदल केले तर व्यंजनाने किती शब्द संपतील, बरोबर. म्हणजे बघा, आपल्याला काय दिलंय की जे आता इथं वर्ड आहेत ना, तर हे जर फर्स्ट लेटर, सेकंड लेटर, थर्ड लेटर, हे सेकंड लेटर इथं टाकायचं आणि थर्ड लेटर इथं टाकायचं. आणि आपल्याला काय करायचं, असे वर्ड पाहिजे जे ना व्यंजनाने संपतात. म्हणजे काय असतं, आपल्याला फक्त सेकंड लेटर बघायचं आणि जर सेकंड लेटर जर आपलं व्यंजन असलं ना तर तो शब्द येतो. पहिल्या ह्याच्यात बघू, सेकंड लेटर ई आहे म्हणजे येणार का, नाही, कारण आपण यातला बदल केला काय होणार, ई शेवटी जाणार आहे. हा, संपतो म्हणजे नाही. इथं ए आहे, नाही. आय नाही, ए नाही, ई पण नाही, बरोबर, म्हणजे झिरो. ठीक आहे, याचं उत्तर झिरो येते. आता बघू पुढं. हे बघा, जर प्रत्येक व्यंजन वर्णमाला मालिकेतील मागील अक्षरात बदलले असेल आणि प्रत्येक स्वर वर्णमालिकेतील पुढील अक्षरात बदलले असेल तर तर किती शब्दांमध्ये किमान एक तर स्वर असणार, असं आपल्याला काढायचं आहे. आता बघू आपण. हे बघा, आपल्याला काय म्हणजे जे कॉन्सोनंट आहे ना, तर मग हे काय प्रिव्हियस लेटरला टर्न होणार. आणि हे बघा, इथं इथं झेड आहे, झेडचं वाय होणार. आणि जे व्यंजन आपलं जे वॉवेल आहे, वॉवेल नेक्स्ट लेटर होणार, म्हणजे ईच एफ झालं आणि एनचं आधी काय असते, एल एम एन ओ पी, बरोबर. म्हणजे एनचं काय होणार, एम होणार. आणि आपल्याला काय काढायचे आहे, असे वर्ड काढायचे आहेत ज्यात ऍटलिस्ट एक तर वॉवेल आहे, म्हणजे पहिलं ह्याला तर येत नाही. हा, आता डब्ल्यूचं काय होणार, बी होणार, एचं बी होणार आणि पी क्यू आर, क्यूचं आरचं क्यू होणार, हे पण नाही. आता डी, डी काय आहे, आपला कॉन्सनंट आहे, बरोबर, म्हणजे व्यंजन आहे, तर त्याचं काय होणार, प्रिव्हियस लेटर, म्हणजे ए बी सी होणार. ह्याचं आयचं पुढं होणार म्हणजे जे, आणि पी एबीसी एल एम एन ओ पी. ठीक आहे, म्हणजे हे बघा, आपल्यात एक तर ऍटलिस्ट वॉवेल आलं, म्हणजे हे तर येतंय, एक तर येतंय. आता एल आहे, एबीसीडी एफ एच आय जे जे के एल, इथं के होणार, एचं बी होणार आणि डब्ल्यूचं काय होणार, व्ही होणार, म्हणजे हे पण होत नाही. आणि डी, डीचं काय होणार, जे वॉवेल आहे म्हणजे आपलं कॉन्सनंट आहे म्हणजे आदलं, ए बी सी होणार. ईचं काय होणार, एफ होणार, पुढे जाणार, बरोबर. आणि व्हीचं डब्ल्यू होणार, डब्ल्यूचं व्ही होणार. म्हणजे आपल्याला काय एकच मिळालं. हा, त्यामुळे एक उत्तर आहे. ठीक आहे, सोपं होतं. ठीक आहे, बघा मिरर इमेज आहे. मिरर इमेजला म्हणलं की जे मिररला जे आहे ते आहे तसं काढायचं पहिल्यांदा, म्हणजे पहिल्यांदा तर एन काढलं, नंतर आर, आणि आर मिरर इमेज म्हणजे असं आर रिव्हर्स काढायचं आपल्याला, बरोबर. आणि नंतर पाच, पाच कसं काढणार,
असं बघा कुठं कुठं आहे बघा. इथं तर इन्व्हर्टेड आहे म्हणजे हे तर नाही, हे वॉटर इमेज झालं गेलं आणि हे पण नाहीच होत म्हणजे पहिल्या एकातच होते. ठीक आहे, असं आहे. हं. हे पहा हा प्रश्न मस्त आहे बघा. खालील प्रश्नात 2 चिन्हांची अदलाबदल करून समीकरण दुरुस्त करा. आपल्याला म्हणा अदलाबदल केल्यावर ना कशाचं समीकरण होते ते बघायचं. आता हे जर ना की बेस्ट ऑप्शन असते की आपलं ऑप्शन घ्यायचं आणि ऑप्शन थ्रू सॉल्व्ह करायला लागायचं. हां, कारण तेच असते बघा, की आता हे प्लसचं प्लस प्लस मायनस बघू. प्लस मायनस केल्यावर होते का? बघा, पहिल्यांदा घेऊ आपण. पहिल्यांदा काय प्लसचं मायनस केलं मायनसचं प्लस म्हणजे 12 मायनस 3 प्लस 2 इंटू 4 आणि डिवाइड बाय 5. डिवाइडचं म्हणजे खाली करणार. हां, इज इक्वल टू 1. आता हे सॉल्व्ह करायचं का? नाही करायचं का? कारण 2 आणि 5 हे डिवाइड होतं का? होत नाही. डिवाइड नाही झालं की विषय कट, कारण इतकं आपलं काही फ्रॅक्शन मध्ये येत नाही. तर पहिलं तर येणार नाही. हां, आता दुसरं बघू. दुसरं काय? मायनस आणि मल्टिप्लिकेशन बदलायचं आहे. हां, म्हणजे 12 प्लस 3 असं येणार आहे तसं. मल्टिप्लिकेशनचं 2 होणार आणि इकडचं मायनस होणार. बघा -4 आणि डिवाइड बाय 5. आता डिवाइड बाय 5 परत म्हणलं की डिवाइड असं आलं की फ्रॅक्शन मध्ये येणार नाही. हां, कारण आपलं उत्तर 1 आहे म्हणजे हे पण येणार नाही. दुसरं पण आपल्याला चेक करायची गरज नाहीये. आता तिसरं बघू. मल्टिप्लिकेशन आणि डिवाइडला एक्सचेंज करायचंय. हां, म्हणजे बघा आपण काय येणार 12 येणार प्लस 3 मायनस 2 डिवाइड बाय 4. हां, आणि मल्टिप्लिकेशन बाय 5. आता हे बघा हे हे पण येणार नाही. काय माहिती का? 2 1 जा 2 2 जा होणार आणि 5 बाय 2 म्हणजे हे अडीच येणार. हां, आणि आपलं जे येणार आहे ते होल नंबर येणार आहे. म्हणजे नाही, म्हणजे ह्याचं उत्तर काय आहे? तर उत्तर 4 आहे. आता जर आपण परीक्षेत असतो तर आपण चौथं चेक केलं असतं का? तर नाही, चौथं पण चेक केलं नसतं. आता आपण परीक्षेत नाही म्हणून आपण आता करू, सॉल्व्ह करू. काय आहे? डिव्हाइड आणि प्लसला उलट केले. हां, म्हणजे बदललंय. आता 12 12 डिवाइड बाय 3 मायनस 2 इंटू 4 प्लस 5. हां, आपल्याला असं काढायचं आहे. आता बॉडमस हां, BODMAS बॉडमसने आपण काय शिकलोय आधी ब्रॅकेट नंतर ऑफ नंतर डिवाइड. आधी डिवाइड करायचं म्हणजे 12/3 लिहिणार. मायनस 2 इंटू 4. 2 इंटू 4 आपण आधी करणार बरोबर, कारण नंतर मल्टिप्लिकेशन असते. 3 1 जा 3 4 जा 12 बरोबर. त्यामुळे काय येणार 4 सॉरी 4 मायनस 4 2 जा 8 प्लस 5 इक्वल टू 1. हां, आलं बरोबर. म्हणजे किती आहे बघा 4 आणि मायनस 8 म्हणजे किती -4 प्लस 5 इक्वल टू 1 येते का? बरोबर येते. 5 मायनस 4 येते का? 1 येते. त्यामुळं उत्तर 4. ठीक आहे, असं होतं, सोपं होतं. हे आता आपलं हे बघा. सम कॅट्स आर डॉग्स डी, सम डॉग्स आर रॅबिट आर, आणि सम रॅबिट आर लायन एल. असं आपलं आलं. आता आपण कन्क्लुजन बघायचं आहे बघा. सम कॅट आर नॉट लायन. सम कॅट आर नॉट लायन असं आपल्याला दिले. तर हे आपलं बरोबर आहे का? तर आपण काय म्हणू शकतो की बरोबर आहे पण म्हणू शकतो. हां, नाही बघा आपण जर आता जर ह्याला कसं असं पण फिगर काढू शकतो. आर आणि जे लायन आहे ना, ते जर लायन ह्यात अख्खा असं यात घेऊ शकतो. काय म्हणतो त्याला एक्सप्लेनेशन कसं देऊ? आता बघा जेवढं मला माहित आहे ना, एकदा तुम्ही एक विचारा कारण मला एक्सप्लेनेशन ह्याला देत नाही येत नाहीये. पण मला एवढं माहिती आहे, की जर समनी जर कनेक्ट असले ना, तर फक्त सम ए, आर, बी हेच फक्त ना ऑप्शन करेक्ट येतात. त्यामुळे जर आणि मी ना मी ह्या मेथडनी करत नाही काय, हे जे वेन डायग्राम तुम्हाला शिकवतोय फक्त, कारण ते सोपं जातं. मी ना पर्सेंटेज मेथडनी करतो. ज्याला ना प्रत्येकाला 100 आणि 50 मध्ये डिव्हाईड केलेलं असते काय. त्यामुळे सम कॅट आर लायन हे येणार का? हे रॉंग येणार आणि सम डॉग आर लायन काय, तर हे पण सम डॉग आर लायन हे पण रॉंग येते. ठीक आहे. चलो बघू. चलो ऑल द बेस्ट. बघा जर काय अडलं असलं तर सांगा. चलो ऑल द बेस्ट.